इकडे सावी जी असते ती आजी आजोबांना सगळं काही सत्य सांगते. आता ते सत्य ऐकून आता इकडे ते बोलतात, सावी हे किती भयानक हे सगळं, अगं कसं सिद्ध करणार आहेस तू सगळं आणि कसं सांगणार आहे. त्यावर आता इकडे ती बोलते की आजी आजोबा मला ना फक्त तुमची मदत हवी आहे. तुम्ही मला तुमचं सून मानलंय ना, तर प्लीज मला आता इकडे तुमची एकच मदत हवी आहे. तुम्ही कराल ना माझी. हे बघा माझी स्मृती परत आली आहे, हे कोणालाही सांगायचं नाही. आणि इतकंच नाही तर आता इकडे ती बोलते, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी वेडी नाही आहे. आता असं म्हटल्याबरोबर एकदम धैर्याला जाग येतो. तो सावी सावी अशी हाक मारत असतो. आता इकडे सावी तर एक साईड उभीच असते. आता आजोबा जातात आणि आता इकडे त्याला चेक करतात. आता इकडे त्यावर तो बोलतो, सावी सावी कुठे आहे आणि तुम्ही कोण आहात, मी इथे कसं आलो, हे काय आहे. आता असं सगळं काही तो विचारपूस करतो. आता इकडे सावी त्याच्या जवळ येते. सावीला बघताच तो हसायला लागतो. दुसरीकडे आता इकडे दामिनी बोलत असते, काय रे तुम्हाला इतकंही जमत नाही. अरे साधं त्या जंगलात जाऊन सावी आणि धैर्यला बघायचं होतं, शोधायचं होतं, तुम्हाला ते सुद्धा जमलं नाही. तुम्हाला लाज कशी वाटत नाही. त्यावर आता इकडे इरा बोलते, आत्या जाऊ द्या ना, मी काय म्हणते मी शोधून येऊ का. हे बघा मला ना आता ती सावी माझ्या धैर्याजवळ अजूनही एकही क्षण नकोय. जर ती मला दिसली ना तिथेच तिला मारून टाकेल. असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी बोलते, ए जरा तू गप्प बस ग, आणि तुझ्यापेक्षा जास्त ना घाई मला सुटली आहे तिला मारून टाकायची. जर ते दोघं एकत्र असं म्हणणारच तितक्यात आता इकडे धैर्य आणि सावी आता इकडे जोरात धैर्याचा आवाज येतो की हो आम्ही एकत्रच आहोत. आणि ते दोघंही एकमेकांच्या हातात घट्ट धरून असतात. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो की सावी आणि धैर्य कायम एकत्रच राहणार, त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही. आता असं म्हणल्याबरोबर इकडे ते दोघंही समोर. आता इकडे या सगळ्यांना धक्काच बसते. आता इकडे सावी जी असते दामिनीकडे रागारागाने बघत असते. इकडे दामिनी विचार करते की ही सावी अशी माझ्याकडे का रागाने बघतीये, म्हणजे खरंच हिला सगळं काही आठवलं असेल का, आणि रात्रभर हे एकत्र असेल तर हिने सगळं काही धैर्याला सांगितलं असेल का. तितक्या तिथे अवंती आणि निदा सुद्धा येतात. त्यांना फार खुशी वाटते. इकडे दामिनी बोलते, काय रे धैर्य कुठं होतात तुम्ही. अरे आमच्या जीवात जीव नाही, तुम्हाला शोधण्यासाठी किती काय काय केलंय. अरे सावी सुद्धा नाही आणि तुझा रात्रभर फोन लागला नाही, म्हणून आता मला तर मनातलं वाटत होतं की खरंच आम्ही तुम्हाला परत गमवतोय की काय. आता असं सगळं काही ती नाटक करत असते. तिच्या डोळ्यातून फार अश्रू येत असतात. त्यावर आता इकडे ती नीता आणि अवंतीला बोलते, अगं जा औक्षमानाच ताट ना. आता इकडे ती एकदम सावी बोलणार, एकदम सावी आहे तिकडे धैर्याच्या मागे जाऊन लपते. अर्थातच काय तर आता इकडे सावीची असते परत तिचं नाटक चालू करते, ती म्हणजे तिचं स्मृती गेल्याचं. आता एकदम ती सावी धैर्याच्या मागे जाऊन लपते आणि त्याचं शर्ट ओढत असते. आता इकडे वाटते की नाही, वाटतं की जशी तशीच आहे. आता इकडे त्यावर विलास आणि भास्कर बोलत असतात की परत ही ब्याद आपल्या घरात आलेली आहे, आता ही काही बाहेर जायची नाही. आता इकडे दामिनी त्यांचं औक्षण वगैरे करते आणि बोलत असते की आता ठरलं, काहीही झालं ना आता दोघांनाही मी एकही क्षण तुम्हाला माझ्या नजरेपासून दूर करणार नाही. आणि हो धैर्य, माझं चुकलं, मी सावीला त्या हॉस्पिटलमध्ये नेलं, आता माझ्या सुनेला सांभाळायला मीच एकटी काफी आहे. इतकंच नाही तर तिकडे ती बोलत असते की काय माहिती कोणाची नजर लागली, पण आता काही झालं तरी मी तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आता इकडे दामिनी हे सगळं बोलत असते आणि घडाघडा रडत असते. आता हे सगळं बघून इकडे सावी मनातल्या मनात बोलते की दामिनी मुजुमदार, लवकरच मी तुमचा खरा चेहरा 15 दिवसाच्या आत सगळ्यांसमोर आणेल, पुराव्या सकट, अशी ती मनातल्या मनात बोलत असते आणि तिच्याकडे रागारागाने बघत असते. आता इकडे धैर्य बोलतो, चल सावी बाळा आतमध्ये चल. तिचा हात धरतो आणि तिला घट्ट धरून आता इकडे तो रूममध्ये नेतो. आता इकडे ती त्याच्या म्हणजे धैर्य जो असतो सावीला त्या रूममध्ये आणत असतो जिथे तिला जेव्हा तिचं मन लहान बाळांसारखं असतं त्या रूममध्ये. त्यावर आता इकडे ती मनाच्या मनात विचार करते की धैर्य, मला या रूममध्ये नाही राहायचंय, मला तुमच्यासोबत राहायचंय. त्यावर आता इकडे धैर्य तिच्याकडे बघत बोलतो, मला माहिती आहे तुझ्या मनात काय चाललंय, तुला हेच वाटतंय ना की तुझी इथे खेळणे नाही आहे म्हणून. त्यावर तिकडे ती मान हलवून नकार देत असते. त्यावर तिकडे ते बोलतो, मग काय झालंय तुला बाळा. त्यावर तिकडे ती बोलते की मला इथे नाही राहायचं फ्रेंड, इथे राहिलं ना तर ती वाईट लोक येतात आणि ना मग मला घेऊन जातात, मला नाही जायचं तुझ्याजवळून दूर, मला ना तुझ्यासोबत राहायचंय, मी तुझ्यासोबत राहिली तर तुला जमेल का. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, हो ना का नाही, चल आपण ना आपल्या म्हणजेच माझ्या रूममध्ये जाऊया. आता इकडे तिथे नेल्याबरोबर आता इकडे तिला सगळं काही आठवतं, म्हणजेच धैर्य आणि सावीच्या आठवणी. आता इकडे त्यावर ती म्हणजे एकदम तिच्या डोळ्यात पाणी येते. आता इकडे त्यावर तो बोलतो, काय ग सावी काय झालंय. ती आता हळूसच डोळे पुसताना बोलते की फ्रेंड तुझी रूम किती मोठी आहे ना, किती मोठी आहे बघ,
आणि ना तुझ्या रूममध्ये खूप सारी जागासुद्धा आहे आणि मला ना माझ्या रूमपेक्षा तुझीच खूप आवडली, मला खूप आवडली तुझी रूम. आता इकडे यांचं असं चालू असतं. त्यावर आता इकडे तो बोलतो, आवडली ना, मग आजपासून ही माझी नाही तर आपली रूम आहे. आता इकडे यांचं असं सगळं काही बोलणं चालू असतं. त्यावर तिकडे तो बोलतो की सावी मला तुला सॉरी बोलायचंय. त्यावर तिकडे ती बोलते का, पण फ्रेंड सॉरी नसतात बोलत. त्यावर तिकडे तो बोलतो की तू मला त्या दिवशी किती आणि सांगत होती की मला घेऊन जा, पण माझंच चुकलं, मी तुला त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्यावर आता इकडे तो सॉरी बोलत असतो आणि आता एकदम तो तिला म्हणजे तिच्या हाताला पकडणार, एकदम त्याचा हात दुखला जातो कारण त्याचा हात बँडेज असतो. त्यावर आता इकडे ती बोलते मनातल्या मनात की फ्रेंड सॉरी धैर्य, माझंच चुकलं, हवं तर मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे कारण मला सगळं काही आठवत आहे पण मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे. आणि आता इकडे ती असं सगळं काही मनातल्या मनात बोलत असते. तितक्या तिला तिथे सूप घेऊन येते. त्यांच्या दोघांना एकत्र बघून तिकडे तिला फार राग येतो. त्यावर तिकडे ती बोलते, धैर्य सावी ते होय, मी ना तिच्या रूममध्ये तिला सूप द्यायला गेले होते पण ती तिथे नव्हतेच. आणि आता इकडे असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, चल सावी चल तुझ्या रूममध्ये, मी छान तुझ्यासाठी सूप बनवून आणलंय. त्यावर तिकडे ती नकार देते. त्यावर धैर्य बोलतो, नको ना राहू दे, तिला नाही प्यायचं ना. त्यावर तिकडे ती बोलते, अहो असं काय करताय धैर्य, मी आत्ताच आर्याला देऊन आली आहे आणि आता इकडे सावीला गोळ्या वगैरे घ्यावं लागेल ना. त्यावर आता इकडे तो बोलतो की सावी आता इकडेच राहणार माझ्या रूममध्ये, ही आमची रूम आहे. आता असं म्हणल्याबरोबर इकडे इरा बोलते, काय इथे. आता इकडे त्यावर ती बोलते, अगं सावी नाही, अगं तुझ्यामुळे फ्रेंडला त्रास होणार ना, आणि बघ इथे झोपायला सुद्धा तुला जागा नाहीये. आता असं म्हटल्याबरोबर इकडे सावी बोलते, का इतकी मोठी तर रूम आहे आणि बघ इतका मोठा बेड आहे आणि मी माझ्या बेस्ट फ्रेंडला माझा बेड शेअर करू शकते की. हो ना फ्रेंड, तू झोपशील ना माझ्यासोबत. आता असं म्हटल्याबरोबर इकडे त्याला खूप छान वाटत असतं आणि तो हसत असतो. त्यावर तिकडे तो बोलतो, इरा तुम्हाला सांगितलं ना मी एकदा, आता यावर पुन्हा चर्चा नको आणि आमचं डिसिजन फायनल आहे, तुम्ही जा बरं इथून. आता इकडे तो बोलतो, इकडे इरा बोलते, अहो तिला गोळ्या घ्यायचे असेल ये सावी बाळा, मी ना तुला भरवते. त्यावर तिकडे तो बोलतो की सावी तू सूप पिऊन घे, मी आता आलो. आता इकडे तो फ्रेश व्हायला गेलेला असतो. त्यावर आता इकडे इरा तिचा हात धरते जोरात आणि बोलते की ये सावी ये, मी तुला भरवते. आणि तिकडे जबरदस्ती तिला भरवण्याचा प्रयत्न करत असते. ती बोलत असते, नको ना मला नाही पाहिजे. तरी आता इकडे ती जबरदस्ती करत असते. हे पाहून इकडे सावी तिच्या सांगावर तो सूप उलटवते. आता इकडे तिला चांगलंच भासतं. इकडे धैर्य येतो. आता इकडे ती मुद्दाम इकडे धैर्याकडे पळत जाते म्हणजेच इरा आणि बोलते, अहो धैर्य बघा ना, मला सावीमुळे पूर्ण भाजले. त्यावर आता इकडे तो काहीच नाही रिॲक्ट होता, सरळ बोलतो, अहो तिच्या जरी चुकून झालं असेल, जा आधी जा थंड पाण्याने तोंड धुवा नाही तर फोड येईल. असं म्हणून तिकडे तो तिला घालवतो. तिला फार राग आलेला असतो. इकडे धैर्य आणि सावी दोघंही हसत असतात. आता इकडे दुसरीकडे इकडे दामिनीचं म्हणजे चालू असतं नेमकं काय करायचं समोर म्हणून. कारण तिकडे सगळेजण म्हणजे असं तिकडे भास्कर आणि विलास बोलत असतात की काहीतरी पूजा कर आणि त्या ब्यादला इथून पाठव. आता यांचं असं सगळं चालू असतं. इकडे इरा येते बोलते, आत्या ती ना सावी माझ्या डोक्यात चालली आहे, तिने ना बघा किती काय केलं, बघा माझं तोंड किती भाजलंय, बघा मला फोडं आलेत आणि अशाने कसं होणार. आता तर धैर्याने सुद्धा तिला त्यांच्या रूममध्ये बोलवलंय, मग आमचं लग्न कसं होणार अशाने. आता इकडे ती असं सगळं बोलत असते. ती आता इकडे दामिनी बोलते, झालं तुमचं सगळ्यांचं, हे बघा तुम्ही जरा शांत व्हा आणि इथून जा, मला ना समोर काय करायचं आहे ना ते ठरवू द्या. आणि आता इकडे ती सगळ्यांना पाठवते. तर आता इकडे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे दामिनी जी असते ती आता इकडे नानांना फोन लावून सांगते की नाना मला विषारी जालिम असा विष हवंय, म्हणजेच त्या विषाचं थोडं थोडं तिच्या बॉडीमध्ये फैलत गेलं पाहिजे, असं जालिम असं विष पाहिजे. तर आता इकडे धैर्याच्या रूममध्ये येते आणि बोलत असते, धैर्य मला सावीला बघायला किती घाई होत होती, असं वाटत होतं की मी सावीला कधी बघते आणि कधी नाही. आणि फुकटची म्हणजेच एकदम ती कशी काळजी दाखवत असते ते तर आपल्याला माहिती आहे. इकडे सावी हळूच तिच्याकडे रागाने बघत असते आणि बोलत असते की दामिनी मुजुमदार अजून किती खोटं बोलणार आहेत, अगं तुझ्या एकूण एक पापाची शिक्षा मी तुला लवकरच देणार आहे. तर हा तर भाग संपतो. पण आता इकडे या सगळ्यांमध्ये हा सावीचा जो रोल आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.